सर, आपण नारायणगाव ग्रामपंचायतच्या इथे आलेलो आहोत आणि मी माहितीच्या अधिकारीसाठी यांना एक मोठा 45 पॉईंटचा अर्ज दिलेला आहे. आज देऊन 5 ते 6 दिवस झाले. अद्याप त्याची माहिती मिळालेली नाही मला. आणि आता मी जर ग्रामपंचायतीवर टीका करते आहे तर त्यांनी माझ्या फ्रायडेपासून कचऱ्याच्या गाडी जिथे जिथे माझे गाड्या आहेत तिथे तिथे कचऱ्याच्या गाड्या बंद केलेल्या आहेत आणि त्या अद्याप गाड्या पाठवलेल्या नाही आहेत. माझ्या जर घरपट्ट्या क्लिअर असेल तर माझ्या कचऱ्याच्या गाड्या का नाही पाठवलेलं, मला त्याचं उत्तर पाहिजे. त्यासाठी मी भाऊसाहेबांकडे आलेली आहे. त्याचबरोबर मला माहितीचे अधिकारी मला पेपर्स पाहिजे, ते अद्याप का नाही देते, त्याच्या मागे का आहे, का लपवत आहेत, मला या सगळ्या गोष्टीचे उत्तर पाहिजे. त्यासाठी आपण नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये आलेले आहोत. या मी भरलेल्या घरपट्ट्यांच्या माझ्या प्रॉपर्टी ऑल्स लास्ट. त्याचबरोबर फ्रायडेपासून जेव्हापासून मी ग्रामपंचायतवर टीका केल्या त्यापासून माझी कचऱ्याची गाडी पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि का बंद केलेली आहे त्याचं मला कारण पाहिजे. आणि कचऱ्याच्या गाडीवाल्याला फोन लावला की ते फोन उचलत नाही. ते सांगतात की आम्हाला सांगितले पाठवायची नाही. याचं कारण काय? घनकचऱ्याचा व्यवस्थापन पाहते गोपी खंडे त्याला फोन करून आपला फोन झाल्यानंतर मी त्याला फोन केला आणि तो म्हणला मी उचलून घेतो त्याचं काय अडचण. आणि सरपंच मॅडमने सुद्धा त्याला फोन केला की आज कचरा संपूर्ण उचलला. आज सर 5 दिवस झाले. 5 दिवसमध्ये माझी सोसायटी झाली नाही, पण तरी पण माझे जे फ्लॅट धारक आहेत 90 फ्लॅट आहेत तिथे कचरा उचलायला आले नाही. माझे जे गाळे आहेत तिथेही कचरा उचलायला आले नाही आहे. माझं जिथं पूनम हॉटेल आहे जिथे मी त्याच्या घरपट्ट्या क्लिअर केलेल्या आहेत तिथेही कचरा घ्यायला आलं नाही. मग हा मानसिक त्रास मला का? नाही, त्रास द्यायचं काही हेतू नाही. काहीतरी अडचण आली असेल परंतु त्यांना सांगितलेलं ड्रायव्हरला पवार म्हणून तर तो उचलून गेला असता आपला कचरा. हा मला लेटर दिलेला आहे ग्रामपंचायतमध्ये ज्या दिवशी काम करायचं होतं पूनम हॉटेलच्या समोर. त्याच्यावर मी लेखी लिहून दिलेलं होतं की हे काम तुम्ही जसं आहे तसंच्या तसं तुम्ही मला लिहून द्या. तर ते लिहून दिलं आणि माझ्याकडून लिहूनही गेले. पण अद्याप आता हा 20/8/2025चा पत्र आहे सर. आणि त्याच्यावर अद्याप अजून पण म्हणजे आता मी पण हा लेटर तुम्हाला मला वाटतं 1 हप्ता होत आला असेल मी देऊन माहितीच्या अधिकाऱ्यासाठी माहिती अधिकार आपण शनिवारी दिलेले. हां 45 पॉईंट्स आहेत सर. त्यातनं मला एकही पॉईंट शिकायला नाही पाहिजे. जेवढे म्हणजे ठेकेदारांची लायसन्स सगळं हां ते. आणि त्याचबरोबर मी हा एक अर्ज दिला होता त्याच्यावरती सगळं लिहून घेतलं होतं. म्हणजे तुमचा ग्रामपंचायतचा अर्ज की पाईपलाईनचं काम करायचं आहे. जर तुम्ही आमच्या याच्यात पाईपलाईन टाकली आणि तुम्ही म्हणता PWDची जागा आहे तर PWDच्या परमिशन मला 20/8च्या आधीच्या पाहिजे, आत्ताच्या नाही. की तुम्ही बोलताय की PWDची जागा आहे तर त्यांच्या पण परमिशन की परस्पर खड्डे घाललेले आहे आणि परस्पर पाईपलाईन टाकलेले आहे. मला असं पण कळलेलं आहे की जुने पाईप वापरलेत आणि नवीन पाईपाचं कोटेशन घेतलेलं आहे ग्रामपंचायतमधनं. मला त्याची माहिती आहे डिटेलमध्ये. आणि मला वाटतं तुम्ही मला सहकार्य करा ही विनंती आहे सर. आणि ह्याला माझा प्रश्न माझ्यावरती अतिक्रमणाच्या बाबत बोलणं चालू होतं ही आहे माझ्या पूनम हॉटेलची येणे ऑर्डर, ही माझ्या कपिल हॉटेलची येणे ऑर्डर. त्याचबरोबर हा माझा फेरफार आहे. हे तुम्ही ह्याच्याद्वारे काढू शकता कारण मी माझ्या पर्सनल पेपर नाही देऊ शकणार. तुम्ही पर्सनली काढा. त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट असेल तुम्ही दिले सादर केले तरी चालतं ना. नाही आम्ही सादर करू शकत सर. अतिक्रमण आहे तर ते सिद्ध करणं गरजेचं असेल तुमच्याकडे. हां PWDचं त्यांना पण मी आत्ता पत्र काढलेलं आहे आणि ते पत्र तुम्हाला दाखवून देत आहे सर. हा माझा पूनम हॉटेल आहे बरोबर. ही पूनम हॉटेलची पुढची जागा आहे. हा माझा पूर्ण प्लॉट आहे ठीक आहे. इथं माझे 90 फ्लॅट आहेत सर. आणि त्याचबरोबर हा माझा 26 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि 11 गुंठ्याचा हा मी विकलेला आहे. त्याचा 7 वेळा फुटलेला आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स हे माझ्या नावावरती आहेत. आता ते मी तुम्हाला दाखवते. तुमच्या नावाने तुमच्या कुटुंबातले नाही माझ्या नावाने. कुटुंबातल्या चंद्रकांत हेरे यांची मुलगी प्रत्येकाच्या 5 मुली आहेत. माझ्या 2 नंद्यांच्या नावाने एक प्रॉपर्टी मी ठेवली आहे कारण तिथे
फारसा हक्क आहे आणि ती वडिलोपार्जित जमीन आहे. आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी घेतलेली नाही. वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे मुलींचा हा हक्क असतो आणि तो त्यांना द्यायला पाहिजे. मग ती प्रॉपर्टी आमच्या नावावर असो किंवा माझ्या नंदेच्या नावावर असो, पण ती आमची प्रॉपर्टी आहे. त्याच्यात तुम्ही समक्ष जाऊन तुमची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर काय हा प्रश्न नाही करू शकत. जर त्याचं ऑब्जेक्शन असेल तर त्याही येतील काही प्रॉपर्टी. पण ज्या गोष्टी तुमच्याकडे काय बोलायला नाही म्हणून ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर काही घ्या का? नाही, म्हणजे जनरल सर, जनरल सांगते मी तुम्हाला. हा सर, हा माझा पूर्ण नोकरीचा साध्य आहे. म्हणजे मिस्टर नाव कपिल चंद्रकांत माझी नाव येस. आणि ज्या दीपाली आहेत त्यांच्या नाव हा आहे इकडचं गावाचं आहे. ठीक आहे, हे वडलो पाहिजे ते आम्ही आमचं घरी तो आमचा डिस्कशन बरोबर. त्याच्या पूर्ण करायचं बरोबर. म्हणजे जे काय बोलतात हा हॉटेल त्यांच्या नावावर जे काय असेल ते, पण ते चंद्रकांत हेरिंगची मुलगी असल्यामुळे एक हॉटेल त्यांच्याकडे एक हॉटेल आमच्याकडे तो आमचा असतो. येस, हा राहिला पुन्हा हॉटेलचं आठवण. ठीक आहे. तीनशे 14चा म्हणजे जे गाळे आहेत त्याचा पण सातबार आहे आणि त्याचाही नकाशा आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटलंच तर ते दाखवेल, पण त्याची काही आवश्यकता नाही वाटते. फक्त मी माझ्या कामाला येते वगैरे. हा पत्र मी आता PWDला देत आहे सर. आणि माहितीच्या अधिकारी खाली एकही पेपर वगळता कामा नाही. म्हणजे फर्स्ट पेज देणार, सेकंड पेज वगळणार, थर्ड पेज देणार अशी माहिती नको. नाही, आता तुम्ही बघताय नायगुडे साहेबांची हां, म्हणजे असं एक महिला म्हणून असं नाही की म्हणजे तुमच्या हातात ग्रामपंचायत म्हणून तुम्ही पेपरला वळणार अशा गोष्टी नका करू. येस सर, मी हे करून हा सरकारी मोजणी नकाशाचा 9/12/24 आणि अजून एक डिसेंबरचा 25चा महिना आहे. फक्त मी आणलं नाही माझ्या वकिलांकडे. हा वाद अतिक्रमणाबाबत होता. पण सर जर एखाद्या प्रायव्हेट गोष्टीवरती तुम्ही फोटो उचलत असेल तर सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही आज घरपट्ट्या भरतो. आमचे पैसे कुठे जातात, किती टेंडर पास केलेले आहेत आत्तापर्यंत, कुठे किती गट्टू लावलेले आहेत, सगळ्याची मला पूर्ण माहिती पाहिजे. टेंडरचे पैसे किती आलेले आहेत सर आणि ते कुठे वापरलेले आहेत त्याच्यासाठी पूर्ण माहिती. हा सगळं येस सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.